विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 3.2 ए चा पहिला पार्ट जो आहे तो पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित एक्झाम्पल्स म्हणजे एक्सरसाइज 3.2 ए चा सेकंड पार्ट जो आहे तो पाहणार आहोत. या पूर्वी आपण जे काही त्याचं लागून असलेलं बेसिक आपण शिकलेलो आहोत, त्यात इंटिग्रेशनचे आपण जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत म्हणजे स्टँडर्ड इंटिग्रल्स ती आपण ऑलरेडी पाहिलेली आहेत. शिवाय आपण मागील टॉपिकमध्ये जे व्हिडिओमध्ये जे सुरू केलेला होता नवीन टॉपिक थेरॉटिकल पार्टमध्ये आपण 4 करोडरीज पाहून घेतलेले आहेत. म्हणजे मेथड ऑफ सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल्स आपण हे पाहत आहोत. आणि या मेथड ऑफ सबस्टिट्यूशन मध्ये जेव्हा आपण सबस्टिट्यूशनच्या मेथडने इंटिग्रेशन फाइंड करतो तेव्हा आपल्याला काही करोडरीजचा सुद्धा या ठिकाणी उपयोग होतो. त्या करोडरीज आपण शिकलो आहोत आणि त्या सबस्टिट्यूशन या मेथडच्या साह्यानेच आपण काही 4 फॉर्म्युले देखील तयार करून घेतलेले आहेत. इंटिग्रल ऑफ tan x, cot x, sec x आणि cosec x. तर या सगळ्यांचं एकत्रीकरण केल्यानंतर आपल्याला एक्सरसाइज 3.2 याचा पहिला पार्ट आपण संपवला आणि आता परत आपल्याला सेकंड पार्ट कडे वळायचं आहे. त्यात एक्झाम्पल नंबर 20 आपण पाहणार आहोत. जे एक्झाम्पल नंबर 20 आहे त्याच्या आधीचं 19 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते याच पद्धतीने सोडवायचं आहे. त्यामुळे मी हे एक्झाम्पल घेतोय. आता इथे वेगळेपणा काय आहे म्हणून आपण हे एक्झाम्पल घेतोय. तर ते वेगळेपणा असा आहे की इथे तुम्ही जो ऑब्झर्व केला असणार तर इथे नेहमीच्या पद्धतीने आपण आयत मानून घेणार आहोत x² अंडररूट a² प्लस x². इथे याला सिम्प्लिफाय करता येणं शक्य नाही कारण x² च्या आत हे लिहिले म्हणजेच त्याचा रेस टू पॉवर जे आहे ते 1/2 आहे आणि इथे x² आहे तर इथे x⁵ आहे. तर इथे आता काय होईल, याला ही जी टर्म आहे ही टर्म सिम्प्लिफाय आपल्याला करता येणार नाही. म्हणून आपण अशा वेळेला सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करतो. मग ती सबस्टिट्यूशन ज्या टर्म बद्दल आपल्याला प्रॉब्लेम आहे ती आहे ही टर्म, तिच्याबद्दल टी टाकून घ्यायचा. बाकी आपल्याला आता व्हेरिएबल एक्सचं कन्व्हर्शन टी मध्ये जर करतो आहोत तर प्रत्येक वेळेला आपल्याला x² ची टर्म जी आहे ती टी मध्ये कन्व्हर्ट करायला लागणार. म्हणून आपण त्याला या पद्धतीने लिहून घेतला. पुढे आपण नेहमीप्रमाणे डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तिथे येईल 2x dx इज इक्वल टू dt. टी चा डेरिव्हेटिव्ह dt येईल आणि a² कॉन्स्टंट आहे तर डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. त्याच पद्धतीने याला आता x dx इज इक्वल टू dt अपॉन 2 आपण लिहून घेतला. परंतु इथे फक्त x आहे, इथे x⁵ आहे तर त्याला कन्व्हर्ट करायला लागणार. मग ते कन्व्हर्ट करायचं म्हणजेच काय, x⁴. त्याच्यातला एक x आपण बाजूला काढून घेतला. हा अंडररूट टी येईल कारण याच्यामध्ये आपण टी मानलेला आहे. आणि हा जो dx आहे x dx तो आपण तात्पुरता कसा लिहून घेऊया. नंतर आपण मात्र हा x² ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येईल रेस टू 4 म्हणजे हा अंडररूट टी असाच राहतो. हा x dx आपल्याकडे dt अपॉन 2 आहे. म्हणजे आता हे टी मध्ये झालंय कन्वर्ट. तर हा पार्ट बाकी आहे आणि तो पार्टही आपण आधीच काढून घेतला होता. x² इक्वल टी मायनस a². तिथे व्हॅल्यू टाकून द्यायची. तर टी मायनस a² ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा रूट टी जो आहे त्याचा मिनिंग आहे रेस टू 1/2. हा dt आणि हा जो अपॉनचा 2 आहे तो आपण जनरली इंटिग्रलच्या बाहेर लिहून घेतला. कॉन्स्टंट आहे बाहेर काढू शकतो. तर हा 1/2 हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे अप्लाय करूया. t² फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे रेस टू 4 होऊन जाईल तो. हा t रेस टू 1/2 आहे तसाच आणि हा dt. पुढे आपण t रेस टू 1/2 जो आहे तो याच्या आत मल्टिप्लाय करणार आहोत ब्रॅकेटमध्ये. तो ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला काय मिळणार बघा, इक्वल टू 1/2 इंटिग्रल हा t रेस टू 2 प्लस 1/2 होईल कारण याने याला मल्टिप्लाय केलं आणि बेस इक्वल आहेत तर त्यांच्या घातांकांची बेरीज होईल. म्हणजे रेस टू यांची पॉवर आहे त्यांची सम आपल्याला घ्यायला लागणार. आणि इथे हा मायनस साइन आहे ऍज इट इज -2. तसंच इथे हा a² आधी लिहिला, हा नंतरचा a² आणि हा t आणि हा t रेस टू 1/2 म्हणजे t रेस टू 1 प्लस 1/2 अशा पद्धतीने आपल्याला त्याला लिहिता येईल. त्यानंतर इथे आता पुढच्या टर्म साठी बघूयात. याला मल्टिप्लाय केल्यानंतर हा प्लस a⁴ ऍज इट इज राहील आणि इथे हा t रेस टू 1/2 आहे तसाच. आता याला आपण सेपरेट करूयात. हा dt नेहमीप्रमाणे आहेच. हा 1/2 सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं तर ब्रॅकेट टाका. तिथे इंटिग्रल t रेस टू हा बेजूने 4 आणि 5 म्हणजे 5/2 होईल dt -2 a² कॉमन निघेल इंटिग्रल
हा टी रेस टू बे कमी आणि एक 3 3/2 प्लस हा ए रेस टू 4 कॉमन इथे डीटी राहिला dt प्लस ए रेस टू 4 कॉमन इंटिग्रल इथे टी रेस टू 1/2 आणि हा dt आणि हा आपला कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. त्यानंतर डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे इंटिग्रल x रेस टू n चा x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. फॉर्म्युलाच आहे त्यामुळे आपण हा फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. तर इथे हा 1/2 प्रत्येक ठिकाणी तोच फॉर्म्युला लागू होतोय. तर इथे ब्रॅकेट परत ऍज इट इज टी रेस टू 5/2 प्लस 1 अपॉन 5/2 प्लस 1 मायनस हा ट्वाइस ए स्क्वेअर ऍज इट इज इथे टी रेस टू 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 प्लस हा ए रेस टू 4 इथे टी रेस टू 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 आणि आपण रेग्युलरली जो प्लस सी घेतो तो ऍज इट इज हा कर्ली ब्रॅकेट या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. पुढे हा 1/2 ऍज इट इज याला सिम्प्लिफाय केलं बे कमी आणि 2 5 7 झाले ते 7/2 अपॉन 7/2 हा टी रेस टू 7/2 असणार आहे टी रेस टू 7/2 मायनस ट्वाइस ए स्क्वेअर इथे बे कमी 5 होते ते म्हणजे टी रेस टू 5/2 अपॉन 5/2 प्लस ए रेस टू 4 इथे 3/2 रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस सी. अजून थोडं सिम्प्लिफाय होत आहे 1/2 हा रेसिप्रोकल वरती आल्यानंतर इथे 2/7 आणि टी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे टी आपण ज्याच्याबद्दल मानला आहे तो आहे ते आपण पुढच्या स्टेपला वापरूयात. इथे लिहिलं तात्पुरतं टी रेस टू 7/2 मायनस ट्वाइस ए स्क्वेअर इंटू 2/5 हा 2/5 झाला हा टी रेस टू 5/2 ऍज इट इज प्लस साइन ऍज इट इज हा ए रेस टू 4 मल्टिप्लाय बाय 2/3 हा रेसिप्रोकल नंतर आल्यानंतर रेस टू 3/2 आहे तसाच आणि हा प्लस सी इक्वल टू आता हा 1/2 जो इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे इथे पण 2 इथे सगळे 2 कॅन्सल होतील म्हणजे इथे 1/7 राहील आणि हा जो टी रेस टू 7/2 आहे याच्याऐवजी आपल्याकडे टी बद्दल आपण जे मानलंय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 7/2 मायनस हा 2 कॅन्सल झाला इथे फक्त 2/5 राहील 2/5 ए स्क्वेअर आणि हा ए प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5/2 प्लस इथे हा 2 कॅन्सल झाला हा 1/3 ए रेस टू 4 आणि हा आहे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 प्लस सी ही असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात एक्झाम्पल नंबर 22. हेही त्याच टाईपचं आहे पण इथे आपल्याला दिले म्हणून आपण कन्फ्युज होऊ शकतो म्हणून मी त्यासाठी एक्झाम्पल एक्स्ट्राचं घेतोय. तर इथे दिसतंय की आपल्याला 7 प्लस 4x प्लस 5x स्क्वेअर आणि अपॉन 2x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 आहे. म्हणजे नेहमीच आहे व्हेरिएबल एक्स मध्ये आपल्याला टी मध्ये कन्वर्ट याकरता करायला लागणार कारण याला सिम्प्लिफाय करता येत नाहीये रेस टू 3/2 आपण काढू शकत नाही किंवा यालाही सिम्प्लिफाय करून कुठल्याही प्रकारचं कुठली टर्म कॅन्सल होत नाही किंवा काही त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन आपल्याला करता येत नाहीये. मग अशा वेळेला पर्याय एकच होतो तो म्हणजे सबस्टिट्यूशन. तर आपण या ठिकाणी या टर्म बद्दल सबस्टिट्यूशन करणार याबद्दलच का कारण रेस टू पॉवर एक्स वेगळी आहे इथे आपण एक्सचं कन्व्हर्शन करू शकतो इथे करताना थोडा त्रास होईल म्हणून आपण ही टर्म घेतली की जेणेकरून आपण एक्स वेगळा काढू शकतो. जसं की आता हा इथे 2x आहे इक्वल टू हा t-3 होईल आणि एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळेल t-3/2. त्यात मला याला जर अजून सिम्प्लिफाय केलं त्याला डिफरन्शिएट आधी करून घेऊया डिफरन्शिएट ऑन बोथ द साइड्स. डिफरन्शिएट केल्यावर तिथे मिळेल dx इज इक्वल टू हा 1/2 तर त्याचा कॉमनच आहे आणि dt अपॉन 2 या ठिकाणी होईल हा 3 चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 होऊन जाईल. म्हणजे dx बद्दल t मध्ये कन्व्हर्शन dt अपॉन 2 झालेलं आहे. बाकी इथे I मध्ये काही गोष्टी अजून झालेल्या नाहीत तर त्या कराव्या लागतील. तर हा 7 प्लस 4 इंटू इथे जो x आहे त्याच्याऐवजी t-3 आणि अपॉनला येईल 2 प्लस हा 5 एक्स स्क्वेअर आहे म्हणजेच t-3 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन याच्या संपूर्ण बद्दल आपण टी मानलाय तर इथे येईल टी रेस टू 3/2 आणि हा पूर्ण जो डीएक्स होता
तो dt अपॉन 2 म्हणजे dt अपॉन 2. तर संपूर्ण एक्सप्रेशन जे आहे ते टी मध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. याला फक्त आता सिम्प्लिफाय करून इंटिग्रेशन घेणं गरजेचं आहे. तर याला सिम्प्लिफाय करूयात. हा 7 प्लस या दोनाने याला भाग जातो म्हणजे फक्त 2 उरणार. इथे फक्त 2 उरणार आहे. 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर येईल 2t मायनस 3 दुने 6 6 प्लस हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आधी वापरायला लागणार. मग ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे तर इथे टी 5 ऑलरेडी आहेच. आपल्याकडे हा 5 ऑलरेडी आहे आणि याचा फॉर्म्युला आहे टी स्क्वेअर मायनस 6t प्लस 9. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अपॉनला येणार आहे याच्या 4 कारण 2 चा देखील आपण स्क्वेअर घेणार. त्यात हा अपॉनचा 2 जो आहे तो आपण डायरेक्टली बाहेर इथे लिहिला आणि इथे याला अपॉनला आहे टी रेस टू 3/2 आणि इकडे dt. अजून सिम्प्लिफाय करत आता हा जो 4 दिसतोय हा 4 या सगळ्या टर्म्सला मल्टिप्लाय होणार कारण आपण तिरकस गुणाकार करतो आहोत. म्हणजेच मग इथे आपल्याला मिळणार आहे हा 1/2 इंटिग्रल 7 चौक 28 म्हणजे हा येईल 28. पुढे हा 4 दुने 8 म्हणजे येईल इथे 8 आणि ते टी पण होता 8t. हा मायनस 6 6 चौक 24 हा येईल मायनस 24. त्यानंतर इथे हा 5 पण मध्ये मल्टिप्लाय होईल. मग 5 ने मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येईल प्लस 5t स्क्वेअर मायनस 6 पंचे 30 मायनस 30t आणि 5 9 45 म्हणजे 45. आपल्याला अशा पद्धतीने हे जे आहे ते मिळतात. आणि हा अपॉनचा जो 4 आहे कारण आपण तिरकस गुणाकार करून जो अपॉनचा 4 उरला तो 4 आणि हा टी रेस टू 3/2 या ठिकाणी लिहून ते dt मिळालेला आहे. अजून हा 4 आणि हा 2 मिळून 8 8 दुने 2 चौका 8. त्यानंतर इथे जे आता जे सिम्प्लिफाय करता येईल ते करून घ्यायचं आहे. हा 28 आहे. हा मायनस 24 केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 4 प्लस हा 8t हा 8t आणि हा मायनस 30t. टीच्या टर्म्स आहेत दोघी पॉवर 1 असलेल्या. तर 8t मायनस 30 या ठिकाणी मायनस 22t येईल. त्यानंतर इथे हा 5t स्क्वेअर आहेच आणि हा 45 देखील इथे उरलेला आहे आणि अपॉनला येईल तो टी रेस टू 3/2. अजून सिम्प्लिफाय होतोय बघा. हा 1/8 इंटिग्रल याला आधी लिहितो 5t स्क्वेअर मायनस 22t आणि हा 4 प्लस 45 हे आपल्याला मिळणार आहेत 49 आणि अपॉनला हा टी रेस टू जो अपॉनचा आहे त्याला देखील मी आता वरती नेतो. तो लॉ ऑफ इंडायसेस नुसार रेस टू मायनस साइन त्याला येऊन जाईल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करता येईल. पुढे आपण त्याला मध्ये मल्टिप्लाय करूयात. हा 1/8 इंटिग्रल हा 5 टी रेस टू 2 प्लस 2 मायनस 3/2 कारण हा टी रेस टू 2 आहे आणि हा टी रेस टू मायनस 3/2 आहे. म्हणजे पाया समजण्या घातांकांची बेरीज या नुसार. नंतर मायनस 22 इथे हा टी रेस टू 1 आणि हा रेस टू मायनस 3/2 म्हणजेच टी रेस टू 1 मायनस 3/2 प्लस हा 49 इंटू टी रेस टू मायनस 3/2 हा इथे dt. अजून याला सेपरेट पण करूयात आणि सिम्प्लिफाय पण करूयात जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये केलंय. 5 तो इंटिग्रलच्या बाहेर निघेल. हा टी रेस टू काय होईल बेदुने 4 4 नाही गेला म्हणजे हा 1/2 होऊन जाईल. बेदुने 4 4 3 गेले 1 1/2 त्या ठिकाणी मायनस हा 22 हा इथे देखील टी रेस टू याला सुद्धा इंटिग्रल आपल्याला सेपरेट करायचं असल्यामुळे याला इंटिग्रल सेपरेट हा -2 इंटिग्रलच्या बाहेर 22 आणि इथे टी रेस टू 1 मायनस 3/2 आहे तर बे कबे म्हणजे हा -1/2 आपल्याला मिळेल टी रेस टू मायनस 1/2 dt प्लस हा 49 परत कॉमन आहे टी रेस टू मायनस 3/2 आहे तसाच आणि हा कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला परत जो आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये वापरला तोच. तर इथे हा 5 टी रेस टू 1/2 प्लस 1/1/2 प्लस 1 मायनस 22 टी रेस टू मायनस 1/2 प्लस 1 अपॉन मायनस 1/2 प्लस 1 प्लस 49 इथे देखील टी रेस टू मायनस 3/2 प्लस 1 अपॉन मायनस 3/2 प्लस 1 आणि प्लस सी सगळ्यांचा कॉमन कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हा 1/8 आहे तसाच हा 5 देखील आहे तसाच. इथे टी रेस टू 3/2 अपॉन 3/2 मायनस 22 टी रेस टू 1/2 अपॉन 1/2 सिम्प्लिफाय करतोय फक्त आणि 49 टी रेस टू बे कबे म्हणजे इथे -1/2 अपॉन -1/2
कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. याला सिम्प्लिफाय अजून होतंय बघा. तर हा 5 दुणे 10 10/3 आणि टी ची पण व्हॅल्यू आपल्याकडे आता आहे. ती पण आपण व्हॅल्यू या ठिकाणी ठेवून देऊयात. टी आहे आपल्याकडे, टी ज्याच्याबद्दल आपण मानला आहे तो 2x. ठीक आहे, एक स्टेप नंतर आपण ते करूया. इथे टी रेस टू 3/2 मायनस 22 दुणे 44 44 टी रेस टू 1/2. त्याला आपण स्क्वेअर रूट ऑफ टी पण लिहू शकतो. प्लस हा मायनस होईल कारण इथे मायनस आहे आणि 49 गुणिले 2 होईल म्हणजेच 98 आणि हा 1/√t होईल कारण टी रेस टू -1/2 आहे म्हणून. हा कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. आता इथे टी ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून देऊयात आणि हा एक पैकी आपण जर याला मध्ये मल्टिप्लाय केला तर इथे एक 2 आहे, इथेही 2 आहे, इथेही 2 आहे. जिथे पूर्ण 8चा भाग जाईल गेला जातो का बघूयात आपण, त्याला नाही जाणार. तर इथे काय होईल बघा. आता इथे मिळेल आपल्याला 10 दोराने भाग दिल्यानंतर इथे 5 येईल आणि हा इथे 4 उरला. 4 × 12 म्हणजे 12 आणि टी आपल्याकडे आहे 2x + 3. आपण ज्याला मांडला आहे 2x + 3 रेस टू 3/2 मायनस तसा याला भाग दिला तर 4 ने जातोय. 4 × 4 4 × 4 म्हणजे 11 इथे 4 दिल्यामुळे इथे 2 उरतो आणि हा अंडररूट आपल्याकडे आहे 2x + 3 मायनस याला देखील 4 नेच भाग जातोय. तर जर 4 नेला भाग दिला तर 4 नाही जात 4 ने बघा 2 नेच भाग जातोय म्हणजे 49/2 ने दिला तिथे 4 होतो आणि हा 1 त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर इथे अंडररूट म्हणजे इथे आपण 49 लिहू शकतो आणि आपण अंडररूट जी व्हॅल्यू आपल्याकडे आपण टी बद्दल मांडलेली आहे ती इथे येईल 2x + 3 आणि मग प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. थोडी शेवटची स्टेप शॉर्टकट घेतली आहे जागी अभावी. नेक्स्ट 24 आणि 25 एक्झाम्पल बघूया. यात देखील आता बघा काही एक्झाम्पल असे असतात की जे डायरेक्ट पाहता क्षणी सिम्प्लिफाय तर होत नाही आणि शिवाय सबस्टिट्यूशन पण डायरेक्ट कळत नाही. तर अशा वेळेला आपल्याला काही ऍडजस्टमेंटची गरज असते म्हणजे त्या दृष्टीने विचार करायला लागतो. पहिली गोष्ट सबस्टिट्यूशन वापरायचं याकरता आहे कारण इथे कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला युज करता येत नाहीये किंवा मेथड्स आपल्याला युज करता येत नाहीये. हे आपल्याला कळल्यानंतर सबस्टिट्यूशन अप्लाय करायची आहेच हे कळलं एकदा तर पुढचं काम जे आपलं असतं ते असणार आहे की अशी काहीतरी ऍडजस्टमेंट करणं की त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये ऍडजस्ट होईल. प्रॉब्लेमॅटिक टर्म आपल्याला ही वाटते आहे. याचा डेरिव्हेटिव्ह येण्यासाठी आपल्याला इथे x² ची गरज आहे कारण x³ चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 3x² येईल. कॉन्स्टंट नंबर आपण केव्हा ऍडजस्ट करू शकतो त्याचा विषय नाही, गरजेचं आहे ते आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठीच. तर आपण सुरुवातीला आपलं कन्व्हर्शन जे आहे ते एक्स मधलं टी मध्ये कसं होईल यासाठी म्हणून आपण या ठिकाणी x² आणि याला x³ करता येईल म्हणजे बरोबर हे दोन्ही टर्म जे आहेत ते एका त्याच्यामध्ये येऊन जातात. म्हणजे सबस्टिट्यूशन करताना आपला मार्ग जो आहे तो सोयीस्कर आणि सोपा होऊ शकतो. तर पुढे आपल्याला आता करायचं काय बघा. इथे आता सबस्टिट्यूशन करताना पुट एकतर x³ बद्दल तुम्ही टी ठेवू शकतात किंवा x³ - 1 बद्दल पण ठेवता येणार आहे. कुठल्याही एका टर्म बद्दल आपण ठेवलं तरी पण आपल्याला सेम आन्सर मिळतं. समजा याच्याबद्दल जर आपण ठेवला टी, याला डिफरन्शिएट करण्यापूर्वी याला x³ = मला t + 1 असं लिहिता येणार आहे. नंतर मग मी याला डिफरन्शिएट करतो ऑन बोथ द साइड्स. डिफरन्शिएट केल्यावरती हा 3x² dx आणि =dt आणि हा 1 जो आहे तो 0 येतो. पण तो लिहायची आवश्यकता नाही. तसा हा x² dx हा 3 तिकडे पाठवल्यानंतर तो डिवाइड होऊन जाईल. पुढे आता ह्या टर्म्स इथे टाकून घेऊयात. तर इथे काय होईल बघा i = सुरुवातीला x² dx याच्याबद्दल आपल्याकडे आहे dt/3 त्यानंतर 1/x³ - 1 त्याच्याबद्दल आपण t मानलेला आहे आणि म्हणजे असं लिहितो वाटल्यास t + 1 आणि इंटू हा t म्हणजे याच्याबद्दल t + 1 आणि x³ - 1 बद्दल t अशा पद्धतीने आपल्याला इथे एक्सप्रेशन मिळेल. मग हा 1/3 याला अजून आपण वेगळ्या स्वरूपात लिहू शकतो. बघा आपण जे काही आपण पाहतो आहोत आता याच्यामध्ये याला वेगळं करता आलं पाहिजे. मग ते वेगळं कसं करणार तर समजा इथे t + 1 ऍडजस्ट केला तर मी -t इथे ऍडजस्ट करेल. म्हणजे ही टर्म जी आहे मी वरती ऍडजस्ट करतोय जेणेकरून मला त्यांना मल्टिप्लिकेशनचा फॉर्म हा मायनस किंवा प्लस मध्ये मला वेगळा करता यावा. या प्रकारचे ऍडजस्टमेंट आपण पार्शियल फॅक्टर मध्ये बघणार आहोतच. त्यात आपण स्पेशल मेथड पण अप्लाय करणार आहोत. हे नॉन रिपीटेड फॅक्टर्स आहेत त्यानुसार तिथे आपण डिटेलमध्ये याच्याबद्दल बघणार आहोतच. तसं इथे t + 1 आणि त्याला मल्टिप्लाय t आणि ते dt. पुढे याला आता आपण सेपरेट करूयात. सेपरेट करताना बघा तर हा 1/3 तर त्यांना कॉमन आहेच
इंटिग्रल इथे t+1 अपॉन t+1 इंटू हा t मायनस इथे येईल. आता हे इथे याला ब्रॅकेट देऊयात कारण ह्या दोन टर्म्स मध्ये कन्व्हर्शन त्याचं होत आहे. तर मग इथे मायनस हा t अपॉन t+1 इंटू हा t आणि इथे dt. त्याला सेपरेट करते बघा. हा t+1 कॅन्सल, इथे t कॅन्सल होईल. जे रिमेनिंग आहे ते लिहूयात 1/3 इंटिग्रल, आणि इंटिग्रल पण आपण सेपरेट करूयात. इथे ब्रॅकेट इथे फक्त 1/t dt येईल आणि मायनस इथे हा कॅन्सल झाल्यानंतर इंटिग्रल 1/t+1 dt अशा पद्धतीने आपल्याला त्याला सेपरेट करून मिळणार आहे. तसं हा 1/3 जर आपण कॉमन ठेवला, 1/3 जर आपण कॉमन ठेवला तर इथे काय होईल बघा. 1/3 जर कॉमन ठेवला तर 1/3, त्यानंतर हा याचा जो फॉर्म्युला आहे तो लॉग ऑफ मॉड ऑफचा फॉर्म्युला आहे. इथे लॉग ऑफ मॉड ऑफ टी आणि मायनस इथे येईल 1/3. याला पण मल्टिप्लाय आहेच, परंतु आपण त्याला कॉमनच राहू देऊयात. म्हणजे त्याला कॉमन ठेवलं तर इथे लॉग ऑफ मॉड ऑफ याचा देखील फॉर्म्युला आहे t+1 आणि ब्रॅकेट कम्प्लीट +c. पुढच्या स्टेपला आपण यांना फक्त एकत्रित लिहिणार आहोत, कारण लॉगच्या लॉ नुसार हे दोघी जे आहेत ते एकत्र येतील. म्हणजेच t/t+1 अशा पद्धतीने त्यांना आपल्याला एकत्र लिहिता येणार आहे. आणि हा +c पुढे फक्त आपल्याला जे आपण मांडलेला आहे त्या व्हॅल्यूज तिथे ठेवून देऊयात. आपण t बद्दल इथे काय मांडलं होतं बघा. t बद्दल आपल्याकडे x³ -1 होता. इथे येईल x³ -1 आणि अपॉनला t+1 आपला डायरेक्टली x³ आहे. इथे येईल x³ आणि +c हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. अशा पद्धतीने आपण याचं इंटिग्रल इथे फाइंड करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 25i. आपण नेहमीप्रमाणे मांडलेला आहे. हे अगदी इझी एक्झाम्पल, याच्यातच त्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय. लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे, आता हे डिफरन्शिएशनचे जे फॉर्म्युले पार्ट असतील लगेच लक्षात येतं की लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1/log x आणि इंटू 1/x म्हणजे हा मिळतोय. म्हणजे की थोडक्यात काय त्याला मी असं लिहिलं 1/log x आणि त्याला मल्टिप्लाय 1/x इंटू log x dx. आणि सबस्टिट्यूशन करताना लॉग ऑफ लॉग एक्स बद्दल जर समजा टी पुट केला तर याचा डेरिव्हेटिव्ह 1/log x, कारण कॉम्पोजिट फंक्शन आहे. लॉगचा 1/f(x) इथे आलाच, त्यानंतर d/dx ऑफ 1/f(x) म्हणजेच f(x) चा 1/x log x आहे म्हणून, आणि इथे dx इक्वल टू येईल dt. पुढे आता ही टर्म जी दिसते इथे पण आहे, इथे पण आहे. म्हणजेच आपण आय मध्ये या व्हॅल्यू जर पुट केल्या तर हा 1/t तर येईलच, आणि या संपूर्ण टर्म बद्दल इथे आला आहे तो dt. आणि याचा फॉर्म्युलाच आहे लॉग ऑफ मॉड ऑफ t+c. आणि आपण ज्याच्याबद्दल मांडलेला आहे ते इथे जर ठेवलं तर लॉग ऑफ मॉड ऑफ log x आणि +c हे आपल्याला फायनल इंटिग्रल जे आहे ते मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण जे फॉर्म्युले इथे यूज करतो आहोत ते फॉर्म्युले मी एकदा लिहून देतो. आता इथे जे मी फॉर्म्युले यूज केलेले आहेत बघा, इथे आपण लॉग ऑफ मॉड ऑफचा वापरला. म्हणजेच आपल्याकडे इथे 1/ax + b याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ ax + b + c. त्यानंतर इथे जो फॉर्म्युला आहे मी वापरलेला हा तोच आहे. आणि तिथे लॉगचा जो रूल आपण वापरलेला आहे, लॉगचा लॉगरिथमचे आपण जे लॉ शिकलेलो आहोत, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m/n. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर रोमन सेकंड मध्ये फर्स्ट. नवीन याच्यामध्ये आपण आहोत मेन सेकंड. तर त्यात काय म्हटलं बघा, cos 3x - cos 4x अपॉन sin 3x + sin 4x या प्रकारचं दिलं. असा एक स्पेशल टाईप पण आपण शिकणार आहोतच, पण हे एक्झाम्पल थोडंसं इझी वेने सोडवता येणार आहे. आता काही एक्झाम्पल्स असे असतात की टॉपिक न वापरता आपल्याला सोडवता येतात, कारण आपल्याकडे जर फॉर्म्युल्यांचा साठा असेल तेवढा जर आपण त्याचा यूज करून याला सोडवू शकतो. कसं तर बघा, इथे आता सुरुवातीला जे दिसतंय cos c - cos d चा फॉर्म्युला आपण यूज करतो आहोत, कारण cos 3x - cos 4x आहे. म्हणजे हा जर वापरला आपण, म्हणजे हा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला याला आपण म्हणतो, तो मी या ठिकाणी यूज करतोय. जर मी तो फॉर्म्युला यूज केला तर ते कसं लिहिता येईल बघा, -2 या ठिकाणी sin c + d आहे. sin c म्हणजे c आणि d हे 3x + 4x अपॉन 2 इंटू sin c - d आहे बघा. c - d मध्ये येईल sin
3x मायनस 4x आणि अपॉनला 2. तसंच एक्झॅक्टली सेम वे अपॉनला पण साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला आहे. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहेत हे आपण वापरतो आहोत. साइन सी प्लस साइन डी च्या फॉर्म्युल्यानुसार इथे येईल 2 साइन सी प्लस डी म्हणजे 3x प्लस 4x अपॉन 2 इंटू कॉस 3x मायनस 4x अपॉन 2 आणि हा dx. त्यात हा 2 कॅन्सल होतोय आणि हे दोघी फॅक्टर्स म्हणजे साइन 3x प्लस 4 अपॉन 2 हे दोघी कॅन्सल होतील, सेम आहेत म्हणून मायनस साइन इथे राहील मायनस साइन आणि इथे येणार आहे साइन 3x मायनस 4x म्हणजे मायनस x अपॉन 2 येईल आणि अपॉनला हा कॉस 3x मायनस 4x म्हणजे कॉस मायनस x अपॉन 2 आणि हा dx. यात आता हा मायनस आपल्याला माहिती आहे की इथे साइन ऑफ मायनस थिटा जो आहे तो मायनस साइन थिटा येतो आणि कॉस ऑफ मायनस थिटा मात्र कॉस थिटाच असतो. म्हणून आपण यांचा जर यूज इथे केला तर हा ही मायनस आणि ही मायनस तर प्लस होऊन जाईल आणि इथे फक्त साइन x/2 अपॉन कॉस x/2 एवढंच राहणार आहे. त्यानंतर साइन अपॉन कॉस आपल्याला माहिती की तो टॅन येतो म्हणून हा टॅन x/2 होणार आणि टॅनचे इंटिग्रेशन आपण शिकलेलो आहोतच. टॅनचे इंटिग्रेशन आपण जस्ट यांचे फॉर्म्युले पाहिले तर इथे ax प्लस बी मध्ये तो फॉर्म्युला कन्वर्ट होईल. ax प्लस बी मध्ये फॉर्म्युला आहे टॅन ax प्लस बी dx इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ सेक ऑफ ax प्लस बी प्लस याने आपण x चा जो कोएफिशियंट असतो तो घेतो. तर त्यानुसार हा फॉर्म्युला कसा होईल बघा. लॉग ऑफ मॉड ऑफ x/2 सेक ऑफ x/2 प्लस n परंतु याला अपॉनला याचा जो कोएफिशियंट आहे तो 1/2 आहे. फायनल आन्सर आपण येत असताना इथे ना इक्वल टू 2 लॉग ऑफ तो रिसिप्रोकल झाल्यानंतर मॉड ऑफ सेक ऑफ x/2 प्लस c हे असेल आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट 3 and 4th एक्झाम्पल बघूया. तर इथे काय म्हटलं बघा साइन एक्स मायनस आहे आपण कॉस एक्स प्लस बी. याच्या आधीचे जे 2 नंबरचं एक्झाम्पल आहे ते पण याच टाईपचं आहे. तशी इथे ऍडजस्टमेंट मी करणार आहे. तशीच ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी पण करायला लागते. आता जिथे डिनॉमिनेटरला जे काही असतं ते वरती ऍडजस्ट करायचा प्रयत्न अशा ठिकाणी करायचा जर ट्रिग्नोमेट्रीचे या टाईपचे एक्झाम्पल्स असले, कारण आपल्याकडे जे कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले आहेत ते वापरून आपण याला खालचा अपॉनचा जो फॅक्टर आहे तो कॅन्सल करता येतो आणि ते सहज सिम्प्लिफाय करता येतो. त्यासाठी आपण इथे आता काय करणार बघा ऍडजस्टमेंट कशी करतोय मी. आता इथे साइन जो दिसतोय याच्यात एक्स आहे याच्यात पण एक्स आहे परंतु इथे बी नाहीये. मग आपण मायनस बी ऍडजस्ट केला आणि हा इथे ए ऑलरेडी होता म्हणजे मी प्लस मायनस बी जो आहे तो त्या ठिकाणी ऍडजस्ट केलेला आहे आणि आपण लाईन एक्स प्लस बी अशा टाईपचं कोणतंही एक्झाम्पल दिसलं त्यात तुम्हाला काही करून हा ब्रॅकेट वरती ऍडजस्ट करायचा आहे. मायनस प्लस करता जे येईल त्या मेथडने. पुढे आपण याला साइन आणि याला आपण साइन एक्स प्लस बी आणि हा मायनस साइन कॉमन केल्यावरती ए प्लस बी या ठिकाणी होईल. मायनस साइन जर कॉमन काढली तर ए प्लस बी होऊन जाईल आणि आपल्याला हा कॉस ऑफ एक्स प्लस बी आणि हा डीएक्स. मग आता आपण हा साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करू शकतो जो आपल्याकडे कंपाऊंड अँगल म्हणून आपण शिकलेलो आहोत. 4 फॉर्म्युले त्यापैकी हा साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो आपण इथे जर अप्लाय केला तर आपला इथे पूर्ण हा ए आहे आणि हा पूर्ण जो आहे तो बी आहे. तर मग इथे काय येईल बघा. साइन ए म्हणजे साइन एक्स प्लस बी कॉस ए प्लस बी मायनस कॉस एक्स प्लस बी इंटू साइन ए प्लस बी. अशा पद्धतीने तो फॉर्म्युला इथे अप्लाय होईल आणि इथे आपल्याला येईल कॉस एक्स प्लस बी आणि हा नेहमीप्रमाणे डीएक्स. याला आपण सेपरेट करूयात. सेपरेट केल्यावरती बघा आपल्या लक्षात येईल की साइन एक्स प्लस बी आणि हा कॉस ए प्लस बी आपल्याला येईल कॉस एक्स प्लस बी डीएक्स मायनस यालाही सेपरेट करूयात इंटिग्रल कॉस एक्स प्लस बी साइन ए प्लस बी आणि अपॉनला हा कॉस एक्स प्लस बी डीएक्स. याच्यापैकी आता इथे हा कॉस ए प्लस बी तर कॉन्स्टंट आहे तो पूर्ण इंटिग्रलच्या बाहेर निघेल कारण त्याच्यात व्हेरिएबल नाही. याच्यात व्हेरिएबल नाही एक्स नाही म्हणून आपण तो पूर्ण इंटिग्रलच्या बाहेर काढू शकतो इंटिग्रल साइनच्या. आणि हा साइन अपॉन कॉस जो आहे तो आपला टॅन एक्स प्लस बी ज्याचं आपण इंटिग्रेशन काढू शकतो मायनस. तसं इथे कॉस एक्स प्लस बी पूर्णच कॅन्सल होऊन जाईल आणि साइन ए प्लस बी जो आहे तो कॉमन निघेल आणि ते फक्त इंटिग्रल 1 dx शिल्लक राहील कारण साइन ए प्लस बी बाहेर निघाला कॉन्स्टंट आहे कारण त्यात व्हेरिएबल नाही आणि हे दोन्ही सेम आहेत तर कॅन्सल झालेले आहेत. पुढे आपण याला कॉस ए प्लस बी असा लिहिला
तर इथे टॅनचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आपल्याकडे टॅनचा? तर लॉग ऑफ मॉड ऑफ सेक ऑफ एक्स प्लस बी मॉड कम्प्लीट प्लस या आपल्याला एकचा कोएफिशियंट आपण घेतो, पण इथे 1च आहे, तो नाही लिहिला तरी चालणार आहे. आणि हा साइन ए प्लस बी आणि याचं इंटिग्रेशन आहे एक्स प्लस सी. जेव्हा थोडंसं व्यवस्थित जर लिहिलं तर आपल्याला फायनल आन्सर जे आहे ते मिळालेलं आहे. कसं बघा, इक्वल टू कॉस ऑफ ए प्लस बी इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ सेक ऑफ एक्स प्लस बी मायनस एक्स इंटू साइन ए प्लस बी प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 4. हे सुद्धा आपल्या नेहमीच्या मेथडच आहे, फक्त इथे आता काही गोष्टी अशा आहेत की ते आपण ऑब्झर्वेशन कसे करतो एक्झाम्पल कडे बघितल्यानंतर त्यावर ते डिपेंड असतं. आता इथे ऑब्झर्वेशन कसं करायचं आहे, तर इथे ऑफकोर्स साइन कॉस आणि यांचा काहीतरी संबंध कुठेतरी दिसतो. आणि स्क्वेअर जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर इथे कॉस स्क्वेअर दिसतोय, म्हणजे याचा संबंध सेक स्क्वेअरशी येतोय आणि साइन कॉसचा टॅनशी पण संबंध येतो. मग आपण अशा वेळेला काय करतो की आपल्याला असं काहीतरी फंक्शन तयार झालं पाहिजे की जेणेकरून वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह असा ऍडजस्ट होईल. मग तो कसा होतो? तर याला डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स आपण करू शकतो. मग ते केल्यानंतर इथे आय इज इक्वल टू इंटिग्रल इथे 1 अपॉन काय येईल? कॉस स्क्वेअर एक्स अपॉन याला पण अपॉनला होईल, तो प्रत्येकाला अपॉनला होतो आहे, अपॉनला येईल कॉस स्क्वेअर एक्स प्लस इथे 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आणि इथे तसं केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय बघा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय? तो सेक स्क्वेअर एक्स. हा याच्यातला एक कॅन्सल झाला, इथे येणार आहे टॅन एक्स, कारण साइन अपॉन कॉस उरतो, एक कॉस गेल्यानंतर, आणि इथे फक्त उरतो आहे तो कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर कॅन्सल झाल्यावरती 2, म्हणजेच बरोबर याचा डेरिव्हेटिव्ह वरती ऍडजस्ट होऊन गेला. म्हणजे जर इथे आपण याला असं लिहिलं की डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स प्लस 2 आणि अपॉनला आला टॅन एक्स प्लस 2, म्हणजे वरती बरोबर आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळतो आहे या अपॉनला जी पण व्हॅल्यू आहे त्याचा. तर मग अशा वेळेला आपण क्लिअरली म्हणू शकतो की इथे आपण तो फॉर्म्युला जो आहे तो अप्लाय करू शकतो. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे जो आपण अप्लाय करू शकतो? तो फॉर्म्युला आहे आपली करोलरी, जी आपण मागील एक्झाम्पल्स मध्ये वापरलेली आहे. जर वरती डेरिव्हेटिव्ह असेल अपॉनच्या फंक्शनचा, त्याचा आन्सर डायरेक्टली लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी अशा पद्धतीने करता येतं. तसंच इथे आपल्याला मिळेल आन्सर लॉग ऑफ मॉड ऑफ टॅन एक्स प्लस 2 प्लस सी, आणि हे असेल आपलं फायनल इंटिग्रल. या व्हिडिओमध्ये देखील आपण याच ठिकाणी थांबूयात. हा एक्सरसाइज 3.2 ए चा सेकंड पार्ट आपण या व्हिडिओमध्ये तयार केलेला आहे. पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजचे जे उर्वरित एक्झाम्पल्स आहेत ते पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात.